कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या अकोले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, आदरणीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमचे मोठे बंधू व आजच्या पुरस्काराचे मानकरी आदरणीय साहेबराव दादा नवले, आदरणीय मधुभाऊ नवले, बीजमाता राईबाई फोपेरे, आदरणीय दुसरे सन्मानार्थी आदरणीय वीरेंद्रजी थोरात, आमचे मोठे बंधू आदरणीय विवेकभाऊ कासार, सत्यनारायणजी कासट, दुसरे पुरस्कारार्थी आपले यशव बोराडे साहेब यांच्या सौभाग्यवती आदरणीय गिरिजाताई, मच्छिंद्र शेठ, शिवाजीराव शेटे, श्रीमती ताराबाई पवार, सुशांत आरोटे, ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीने श्रम घेतले पूर्ण आठवडाभर, असे अकोले जिल्हा संघटनेचे आदरणीय सुनील भाऊ, संगमनेर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ, आदरणीय कासार साहेब, खास करून या दोघं तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालक, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, या दोघं तालुक्यांमधून आलेले सर्व कृषी केंद्र चालक बंधू, सर्व कृषी व्यवसायी, या तालुक्याचे अकोले तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे दोघं तालुक्यांचे कृषी अधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम मी तीनही पुरस्कारार्थी आदरणीय साहेबराव भाऊ, आदरणीय बोराडे साहेब व आदरणीय थोरात साहेब या सर्वांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी जेव्हा या कार्यक्रमाचं नियोजन करायचं ठरलं तेव्हा मला आदरणीय आमचे दोघं तालुकाध्यक्ष यांचा जेव्हा फोन आला की आपण अशा पद्धतीने कार्यक्रम करतो आहे, तर मी पण त्याला ताबडतोब संमती दिली की एक राज्यस्तरीय अशा पद्धतीचा एक पुरस्काराच्या माध्यमातून जर या आपल्या संघटनेसाठी एक कार्यक्रमाची सुरुवात होत असेल तर त्याला निश्चितच मापजा संघटनेचा पाठिंबा आहे। आणि जेव्हा नगर जिल्ह्यामधील आदरणीय साहेबराव दादा यांचं नाव पुढे आलं तेव्हा अजून अधिकचाच आम्हाला आनंद ह्या निमित्त झाला। ह्या संघटनेमध्ये काम करत असताना जेव्हा ह्या संघटनेची स्थापना झाली 86-87मध्ये, तेव्हा साहेबराव भाऊ यांचाही यामध्ये सहभाग होताच। त्यासोबतच आपल्या नगर जिल्ह्याचे कैलासभाऊ ठोडे, त्यानंतर या संघटनेला खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचवणारे आपल्या जिल्ह्याचे दुसरे सुपुत्र, ज्यांचं मागच्या 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झाले, त्या आमच्या माजी संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रकाशभाऊ कवडे यांनी खूप मोठं योगदान या संघटनेच्या वाढीमध्ये दिलेलं आहे, हे नाकारून चालणार नाही। या संघटनेमध्ये काम करणारा आमचा कृषी केंद्र चालक हा ह्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंसाठी अहोरात्र काम करतो, त्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवण्यासाठीच काम करतो। त्यामध्ये सर्वाधिक भरणा हा आमच्या शेतकऱ्यांच्याच मुलांचा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मुलाने चालू केलेला हा एक जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे आज बघितलं जाते। साहेबराव भाऊ यांनी खंत व्यक्त केली, मान्य आहे, परंतु त्यामधून निश्चितच आपण कुठेतरी आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करतो, याचा निश्चितच आम्हाला सर्वांना आनंद आहे। या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी अजून आपला वेळ न घेता, कारण माझ्यानंतर अजून मान्यवरांना बोलायचं आहे आणि अजून त्यांना दुसऱ्या कार्यक्रमालाही जायचं आहे, त्यामुळे मी सर्व पुरस्कारार्थींचं परत एकदा अभिनंदन करतो। आपण सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आपले आभार मानतो व दोघं तालुका संघटनांनी खूप मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला त्याबद्दल आपले आभार मानतो व थांबतो। धन्यवाद।